ज्यांचा देवावरती विश्वास नाही ना त्यांनी नक्की ऐका. भगवंताचं अस्तित्व. थॉमस अल्वा एडिसन एकदा रेल्वेनं प्रवास करत होते. मोठे शास्त्रज्ञ. त्यांच्यासमोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते. ते प्रोफेसर नास्तिक होते. त्यामध्ये एडिसन यांना म्हणाले, अहो तुम्ही चांगल्या घरातले दिसतात, तुमचं वय पण एक 45च्या आसपास आहे, मग देवदेव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा ना, समाजात नाव कमवा. अजून काही तुमचं वय नाहीये, हे बायबल वाचून काय होणार आहे, बाजूला ठेवा ते बायबल. हे ऐकून एडिसन यांनी गुपचूप बायबल जे आहे ते आपल्या पिशवीमध्ये घातलं. त्या प्रोफेसरनं आपलं कार्ड एडिसन यांना दिलं आणि सांगितलं की तुम्हाला काही काम हवं असेल ना तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन यांचं स्टेशन आलं. ते उतरू लागले. उतरताना एडिसन यांनी सुद्धा आपलं कार्ड त्या प्रोफेसरला दिलं. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी गेले. आठवडाभरानं जेव्हा त्यांनी कपडे धुवायला काढले तेव्हा त्यांना एक कार्ड सापडलं. ते कार्ड त्यांनी पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर ते अचंबित झाले, आश्चर्यचकित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञासमोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही की आपण इतक्या महान शास्त्रज्ञासमोर होतो. याबद्दल त्यांना अपराधी वाटू लागलं, वाईट वाटू लागलं. या जगदविख्यात शास्त्रज्ञानं विजेचा बल्ब असेल, फिल्म असेल, फोनोग्राफ असेल किंवा ग्रॅहमच्या फोनमधील सुधारणा असे अनेक शोध लावून अख्ख्या जगावरती उपकार केले. तो लिटरली उपकार केले. त्यांनी लगेचच त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट त्यांची घेतली. त्यांच्या प्रयोगशाळेतच ते दोघे भेटले. ती प्रयोगशाळा पाहून प्रोफेसर थक्क झाले. ते म्हणाले, वाह, काय प्रयोगशाळा आहे तुमची, कमाल, आणि खरंच तुम्ही फार मोठे आहात. किती दिवस लागले तुम्हाला हे सगळं करायला. त्यावर एडिसन म्हणाले, छे हो, मी काहीच नाही केलंय, सगळं आधीच तयार आहे, मी फक्त इथे येऊन प्रयोग केले. त्यावर प्रोफेसर म्हणाले, माझी चेष्टा करताय का तुम्ही, असं आपोआप काही तयार होत नाही हो. त्यावर एडिसन हसले आणि म्हणाले, अहो ही एवढीशी माझी प्रयोगशाळा आहे, ही आपोआप आली असं मी म्हटलं तर तुम्हाला पटलं नाही. मग हे ब्रह्मांड आपोआपच निर्माण झालं हे मला कसं पटेल. पुढे त्यांनी एक सिद्धांत मांडलाय. ते म्हणतात, वेअर देअर इज अ क्रिएशन देअर शुड बी अ क्रिएटर. विदाउट अ क्रिएटर देअर इज नो क्रिएशन. सो गॉड एक्झिस्ट. मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा देवाचं अस्तित्व मान्य केलंय. धन्यवाद.